मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण केलंय। दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा देखील केल्या। तर मुख्यमंत्री सौर कृषी प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असून यानंतर महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य असेल जिथे शेतकऱ्यांना दिवसा 12 तास हरित वीज मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। गडचिरोली पोलिसांनी माओवादी आणि नक्षलवाद्यांपासून गडचिरोली मुक्त केलंय। यामुळे गडचिरोली आता स्टील हब म्हणून विकसित होत आहे, जिथे देशात सर्वाधिक स्टील उत्पादन होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले। शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय आपण घेतला आणि 5 वर्ष शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देतो आहोत। त्याचवेळी आमच्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्युटेड सोलरचा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि 2026च्या डिसेंबरमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांना 12 तास दिवसाची वीज मिळेल आणि त्यासोबत 100% हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य या ठिकाणी तयार होईल। आज पाण्याच्या क्षेत्रामध्ये, सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम आपण चालू केलंय। विशेषतः नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून देशाचं नवीन एक प्रकारे स्टील हब म्हणून गडचिरोली तयार होत आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये देशातली सगळ्यात मोठी स्टीलची कॅपॅसिटी ही गडचिरोलीमध्ये तयार होणार आहे। ही देखील एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। समृद्धी महामार्ग असेल, शक्तीपीठ महामार्ग असेल, यातनं महामार्गांचं जाळं आपण तयार करतो आणि त्यासोबत 1000 लोकसंख्येपर्यंतच्या प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रोड नेण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे आणि त्याचंही काम आपण लवकरच सुरू करतो। बंधू भगिनींनो, ही विकासाची गाथा अशाच प्रकारे पुढे जात राहणार आहे आणि आमचा विश्वास आहे की भारताच्या विकासाच्या गाथेमध्ये महाराष्ट्र हा सर्वात मोठा सहभागी असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।